आम्ही त्या गोष्टीला पूर्णपणे तयार आहोत, परंतु आम्ही जे कोणी सत्यता तपासण्याचं म्हणतंय त्यांच्याकडे महाराष्ट्र शासनाची किंवा भारत सरकारची अथॉरिटी आहेत का? शिवाय त्यांनी हे सांगावं की ही नाणी साईबाबांच्या हातातलीच आहेत आणि साईबाबांचा म्हणजे त्या दृष्टिकोनातून ही साईबाबांच्या हातातलीच आहेत, तर त्या दृष्टिकोनातून साईबाबांचा DNA त्यांनी आम्हाला दाखवावा, म्हणून तर मग आम्ही म्हणू शकू. त्याच्यासाठी ते सत्य परिस्थिती तीच आहेत. तुम्ही कसं म्हणणार? हो, ते तेवढंच सांगू शकतील. DNA परीक्षण, आता DNA परीक्षण कसं व्हावं हे पुरातत्व खातं ठरविल, परंतु साईबाबांच्या हातातलेच ही नाणी आहेत याचं परीक्षण भारत सरकार आणि पुरातत्व खातं करील आणि त्यानुसार ते परीक्षण ठरवण्याचा अधिकार त्यांना आहे. तो तर अधिकार मला नाही किंवा कोणालाच नाही, साईबाबा संस्थानला पण नाहीये, तर त्यांनी ते ठरवावं भारत सरकारने. आम्ही परीक्षेला तयार आहोत, परंतु ते दैवत आहे, आम्ही त्याला दैवत मानतो, ते आम्ही काही इतर ठिकाणी देणार नाही. ते आमच्या घरी व्हावं परीक्षण, ही आमची 100.1% मागणी राहील. का मुंबईला घ्यायची हे ते ठरवतील. ओम साईराम. मी आज चॅरिटी कमिशनर यांनी खऱ्या 9 नाण्यांच्या दिलेल्या निकालाबाबत आज मी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये मी अनवधाने मला 9 नाण्यांचा DNA म्हणायचं होतं, परंतु त्या पत्रकार परिषदेमध्ये नाणे साईबाबा असे बऱ्याच वेळेस काही पत्रकारांनी विचारल्यामुळे ते अनवधाने माझ्या तोंडातून साईबाबांचा DNA दाखवावा असं वाक्य बोललं गेलं. त्यामुळे साई भक्तांच्या भावना दुखावल्या असतील, ग्रामस्थांच्या भावना दुखावल्या असतील, तर ह्या भावना दुखावण्याचा माझा कोणताही उद्देश नव्हता. हे साईबाबा हे आमचं दैवत आहे. साईबाबा सोडून आम्ही जे साईबाबांची पूजा करत असतो घरी, तर ह्या माझ्या कोणाच्या भावना दुखावण्याचा किंवा काही गैरप्रकार असा काही नव्हता. तरी या भावना दुखावल्या असतील तरी मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि हे चॅरिटी कमिशनरने दिलेला निकाल जो खरं 9 नाणे आहे याच्याकडे सर्वांनी पाहावे, हीच माझी एक सर्वांना नम्र विनंती आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.